नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. मित्रांनो, वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रातला जो पेटलेला प्रश्न आहे, आरक्षणाचा प्रश्न आहे, त्या आरक्षणाबद्दलची जनजागृती करण्याचं काम आपण या व्हिडिओजच्या माध्यमातून करत असतो. तसंच आजही आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवरती चर्चा करायची आहे आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर. सर नमस्कार. जय शिवराय. सर, 50% मर्यादा आरक्षण म्हटलं की इंदिरा साहनी निकाल 50%चं जे काही लिमिट त्याला घालून दिलेली आहे याबद्दलचं बऱ्याचदा चर्चा होत असते. परंतु EWSचं जे आरक्षण आहे हे 50%च्या वरचं आरक्षण आहे. काही राज्यांमधील आरक्षण हे 50%च्या वरचं आहे आणि न्यायपालिकेने, न्यायमंडळाने या गोष्टींना म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की सर्टिफाय केलेलं आहे, त्या आरक्षणाला मान्य केलेलं आहे. तर हे 50% आरक्षणाचं गौडबंगाल काय आणि न्यायालयाने कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत? जय शिवराय सर्वांना. 50%ची मर्यादा हा आज देशामधला एक कळीचा मुद्दा बनलेला आहे. मग हा मुद्दा आला कुठून याचा शोध खरं म्हणजे घेण्याची गरज आहे. आणि हा मुद्दा इतका प्रभावी का ठरतो, हे वास्तव याच्या मागे काय आहे हे समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की 50%ची आरक्षणाची वरची मर्यादा जी आहे ती दुसरं तिसरं काही नसून न्यायालयाने कायदे मंडळाच्या अधिकारावर केलेलं अतिक्रमण आहे असं आपल्याला शेवटी समजून येईल. या 50%च्या मर्यादेचा जेव्हा जेव्हा विषय मांडला जातो तेव्हा तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 30 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीच्या ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये त्यांचं जे भाषण आहे त्या भाषणाचा तिथे संदर्भ दिला जातो. त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी असं सांगितलं की काही कारणास्तव, ऐतिहासिक कारणास्तव थोड्याच जातींच्या हातात प्रशासनातली सत्ता एकवटलेली आहे. मग बाकीच्या जातींना प्रशासनात जर प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि तरच प्रिन्सिपल ऑफ इक्वलिटी म्हणजे समतेच्या तत्वाचा अवलंब केल्यासारखं होईल. परंतु हे करत असताना किती आरक्षण द्यायचं तर बाबासाहेब आंबेडकर उदाहरण देताना सांगतात की एखाद्या जातीने जर म्हटलं की आमची जेवढी लोकसंख्या त्याच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या, तर तसं देता येईल का? तसं देता येणार नाही. त्या केसमध्ये आरक्षण किंवा आरक्षित जागा या मायनॉरिटीमध्ये असल्या पाहिजे. आता याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की मागणी करणारा जो समूह आहे त्या समूहाच्या 100% प्रमाणापर्यंत आरक्षण न देता त्या समूहाच्या 50%पर्यंत आरक्षण त्या समूहाला दिलं पाहिजे, असा मूळ मुद्दा बाबासाहेबांनी मांडलेला आहे. आणि हे रास्त आहे, कारण आधी ज्या जातींचं प्रतिनिधित्व जास्ती आहे त्यांना आपल्याला थांबवून दुसऱ्या ज्यांचं प्रतिनिधित्व नाही त्यांना आपल्याला प्रशासनात आणायचं असेल, मग ते जर 100% आले तर बाकीच्यांना पुन्हा अडचण होईल. म्हणून त्यांना फक्त कुठे ना कुठे बूस्टिंग द्यावं, त्यांना एका ॲव्हरेज स्तरापर्यंत, सरासरी स्तरापर्यंत आणावं. म्हणून आरक्षण मागणारा जो वर्ग आहे त्याच्या संख्येच्या 50% पर्यंत आरक्षण दिलं पाहिजे. त्याला आपण म्हणू शकतो बाबासाहेबांचं हे म्हणणं होतं. आता याच्यामध्ये मुद्दा काय आला की या मायनॉरिटी, रिझर्वेशन ऑफ सीट शुड बी इन मायनॉरिटी, एवढं एकच वाक्य सर्वोच्च न्यायालयाने वारंवार संदर्भाला घेतलं आणि त्याच्यानुसार 50%ची मर्यादा, 50%ची मर्यादा हे समाजाच्या मनावर एक नॅरेटिव्ह रूपात स्थापित केलं गेलं. आता बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ काय सांगितलेलं आहे तर मागासलेल्या वर्गाच्या मागणीच्या प्रमाणात आरक्षण नाही द्यायचे, तर त्यांच्या मागणीच्या प्रमाणापेक्षा मायनॉरिटीमध्ये आरक्षण द्यायचं. आपण समजू मग त्याच्या 50% द्यायचं. हा मूळ जो मुद्दा आहे हा सर्वोच्च न्यायालयाने त्याला काय म्हणू शकतो आपण, विसंगत करून टाकला किंवा त्याचा म्हणजे विद्रूप करून टाकला असं त्याला म्हणू शकतो.
आता बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं तत्व बरोबर होतं, कारण आरक्षण जे आहे ते केवळ एकाच वर्गाला द्यायचं नाहीये. ज्या ज्या घटकाचं प्रतिनिधित्व कमी आहे त्या त्या सर्व घटकांना आरक्षण द्यायचं आहे. मग सगळ्या घटकांना जर आरक्षण द्यायचं असेल आणि सगळ्या घटकांना आरक्षण जर त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं तर ते आरक्षण म्हणजे काही शिल्लक राहील का पुढे? म्हणून बाबासाहेबांनी ते रिझर्व्ह सीट शुड बी इन मायनॉरिटी असं सांगितलं होतं. आणि आरक्षण मागणारा जो समूह आहे, ज्या कम्युनिटीज आहे, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा 50% जर दिलं तर ती भूमिका बरोबर आहे. कारण असे समूह मागणारे येतच राहणार आणि त्यांच्या 50% दिले गेल्याने बाकीच्या समूहाला सुद्धा आरक्षण मागण्याची एक स्पेस राहते, एक जागा राहते. हे बाबासाहेबांचं मूळ तत्व होतं. परंतु हे तत्व जे आहे, हे तत्व सर्वोच्च न्यायालयाने असं न मांडता एकूण आरक्षणावर 50% मर्यादा घालून टाकली. मग जे कोणते समूह आधी आरक्षणात गेले ते समूह आरक्षणात गेल्यामुळे ते असं म्हणू लागले की आता आम्हाला हे आरक्षण पुरत नाही. मग राहिलेले जे समूह मागासलेले आहेत, काही कारणास्तव ते नंतर मागासलेले ठरू शकतात, त्यांना मात्र आरक्षण मिळण्याची सोय राहिली नाही. हा या 50% मर्यादेचा एक दुष्परिणाम झालेला आहे. म्हणून आपल्याला या मुद्द्याची चर्चा करावी लागते. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने बाबासाहेबांचं मूळ जे म्हणणं होतं ते म्हणणं काही बरोबर लक्षात घेतलेलं नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता दुसरा मुद्दा असा की बाबासाहेब आंबेडकरांनी जरी मायनॉरिटीज मध्ये असलं पाहिजे आरक्षण असं म्हटलं तरी प्रत्यक्षामध्ये बाबासाहेबांनी पुढच्या काळामध्ये 1956 पर्यंत काय भूमिका घेतल्या हेही तपासलं पाहिजे. आता याच्यासाठी आपण मागे जाऊ. 1902 ला छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं आणि त्यांनी 50%च आरक्षण दिलं होतं. परंतु शाहू महाराजांचं आरक्षणाचं धोरण हे 50% जरी म्हणत असलं तरी ज्या दिवशी त्यांनी आरक्षण डिक्लेअर केलं त्या दिवसानंतर ज्या प्रगत आणि प्रबळ समूह होते, जाती होत्या, त्यांच्या प्रशासनातली रिक्रुटमेंट जी होती, नेमणुका ज्या होत्या ते पूर्णांशाने थांबवून टाकल्या. म्हणजे त्या ठिकाणी मागासलेल्या वर्गांना 100% आरक्षण शाहू महाराजांनी पुढच्या त्यांच्या सगळ्या काळात दिलं होतं. त्यामुळे ते मॅच लवकर झालं. म्हणजे बहुजन समूहाचे जे गरीब मागासलेले घटक होते ते प्रशासनात त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आले, कारण त्यांनी प्रगत घटकाचं नेमणुकाच थांबवून टाकल्या होत्या. म्हणजे तिथे त्यांनी 100% आरक्षण दिलं होतं. त्यामुळे शाहू महाराजांनी 50% दिलं होतं हे म्हणणं तत्वतः जरी खरं असलं तरी प्रत्यक्षामध्ये व्यवहारात ते 50% नसून 100%च आरक्षण होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी जरी सांगितलेलं असलं की जो समूह आरक्षण मागतो त्याची पूर्ण मागणी आपल्याला मान्य करता येणार नाही. उदाहरणार्थ जर 70% सीट जर आपल्या देशामध्ये आरक्षित झाले तर मग मुक्त स्पर्धेला वाव राहणार नाही, अशा आशयाचं बाबासाहेबांनी जरूर मांडलेलं आहे. पण त्यांनी तत्व सांगितलेलं आहे तसं होऊ नये म्हणून जो समूह, जी कम्युनिटी आरक्षण मागते त्यांची पूर्ण मागणी मंजूर करता येणार नाही, तर त्यांच्या मागणीच्या मायनॉरिटी सीट्स पर्यंतच त्यांना आरक्षण देता येईल. हे तत्व एकदम बरोबर आहे. कारण देशामध्ये जेवढे मागासलेले घटक आहे, मागायला जेव्हा जेव्हा येतील त्यांच्या 50% पर्यंत जर त्यांची मागणी मंजूर केली तर ते आरक्षण कधी 50%च्या वर जाणार नाही. हे बाबासाहेबांनी मूलभूत तत्व सांगितलेलं न्यायालयाने समजून घेतलंच नाही. हा खरा घटनात्मक फ्रॉड आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आता बाबासाहेबांनी व्यवहारात काय केलं पुढच्या 1956 पर्यंत त्याची तपासणी करू. बाबासाहेब आंबेडकरांनी जरी सीट्स मायनॉरिटीमध्ये सांगितल्या असल्या तरी त्यांच्या काळात 1950 ला SC आणि STचं नोटिफिकेशन निघालं. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं नोटिफिकेशन 50 साली निघालं. त्यावेळेला SC आणि STला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि बाबासाहेबांनी ते आरक्षण मान्य केलेलं होतं किंवा बाबासाहेबांच्या पुढाकारानेच ते आरक्षण दिलं गेलं होतं असं म्हणावं लागतं. मग तिथे तर बाबासाहेब आंबेडकरांनी मायनॉरिटीचा विषय केला नाही. तिथे आरक्षण मागणाऱ्या घटकाच्या 100% पर्यंत मागणी मंजूर केली.
म्हणजे तिथं मायनॉरिटीचा जो विषय न्यायालय आता जे वारंवार सांगतं की बाबासाहेब असं म्हणाले होते, पण बाबासाहेबांनी 1950ला SC ST समूहाच्या बाबतीत जी भूमिका घेतली ती मात्र न्यायालय जाणून बुजून बाजूला ठेवतं. म्हणजे न्यायालयाने हे लक्षात घेतलं नाही की 1950ला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आरक्षण देताना त्यांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या प्रमाणात आरक्षण दिलेलं आहे. नवे जेव्हा राजकीय आरक्षण दिलं गेलं घटनेच्या तरतुदीमध्ये त्यावेळेला सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात सीट्स त्यांना दिल्या गेल्या. पण राजकीय आरक्षणात लोकसंख्येच्या प्रमाणात सीट देणं बरोबर आहे, त्याचं कारण एक व्यक्ती एक मत, तिथे लोकसंख्येचा प्रश्न असतो. पण नोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण तर घटनेने आधी मान्य केलंच नव्हतं मूलतः. पण नोकरीतल्या आरक्षणामध्ये प्रशासनात सगळं जो समूह आरक्षण मागेल त्याला 100% द्या अशी भूमिका नको असं बाबासाहेब जरूर म्हणाले होते 30 नोव्हेंबर 1948ला. पण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आरक्षण देताना त्यांनी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलेलं मान्य केलं होतं. मग तिथे 50%चं पुन्हा सुप्रीम कोर्ट काय सांगू शकत नाही. आणखी त्यातला मुद्दा सांगायचा आहे की मूलतः 15(4) आणि 16(4) हे जर घटनेतले आरक्षणाचे कलम लक्षात घेतले तर त्याच्यानुसार SC ला सुद्धा तेच कलम लागू होतात, ST ला सुद्धा तेच कलम लागू होतात आणि OBC म्हणजे ज्याला SC BC म्हणतात त्यांना सुद्धा तेच कलम लागू होतात. तिथे कुठेही SC ST ला तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात द्या आणि SC BC ला तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात न देता 50% द्या असं काही त्या कलमानुसार ठरत नाही. तो कायदे मंडळाचा अधिकार आहे की बॅकवर्डनेस किती आहे ते बघून आरक्षण किती द्यायचे. तो कायदे मंडळाचा विषय आहे की कोणत्या समूहाचं कोणत्या वर्गाचं किती मागासले पण कशा प्रकारचं आहे, त्याला किती आरक्षणाची गरज आहे हे ठरवणं हा कायदे मंडळाचा विषय आहे, सुप्रीम कोर्टाचा विषय नाही. ही स्पेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीतच मान्य केली होती. याचं मी आणखी एक उदाहरण देतो. हे उदाहरण आहे काकासाहेब कालेलकर आयोगाचं. काकासाहेब कालेलकर आयोगाने जेव्हा आरक्षणाची शिफारस केली, कालेलकरांचा आयोग हा जातीच्या आधारावर आरक्षण दिलं म्हणून भले नेहरूंच्या सरकारने मान्य केला नसेल, पण त्याच्या शिफारशीवरती ना नेहरू सरकारने कधी काही टीका केली ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी काही भाष्य केलं. त्यांची शिफारस काय होती ते समजून घ्या, म्हणजे हे 50%चं मर्यादेचं भूत जे आहे ते कसं अतिक्रमण आहे ते तुमच्या लक्षात येईल. सुदैवाने बाबासाहेब आंबेडकर तेव्हा होते. 55 साली कालेलकर आयोगाचा अहवाल आला, विधिमंडळात त्याच्यावर चर्चा झाली. बाबासाहेब तेव्हा होते. कालेलकर आयोगाची नेमणूक करावी असं 52 साली बाबासाहेबांनी कायदे मंडळाचा राजीनामा देताना म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा देताना सांगितलेलं होतं. म्हणजे कालेलकर आयोग नेमला, त्याचा काय अहवाल आला याच्यावर बाबासाहेबांचं पूर्ण लक्ष होतं. मग कालेलकर आयोगाने कशी शिफारस केली की नोकऱ्यामध्ये क्लास 1 पोस्ट असतील तर 25% आरक्षण द्यावं. SC STच्या आरक्षणाशिवाय ह्या रेकमेंडेशन आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण 50 साली SC STच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा मुद्दा निकाली निघालेला होता. कालेलकर आयोग हा SC BCचा आयोग होता, म्हणजे SC आणि ST सोडून उरलेल्या वर्गासाठीचा आयोग होता. त्यांनी क्लास 1 पोस्टला 25% आरक्षण सांगितलं. क्लास 2 पोस्टला म्हणजे 33.1% इतकं आरक्षण सांगितलं आणि क्लास 3 आणि 4 पोस्टला 40% आरक्षण सांगितलं होतं. मग आता 22.5% SC STचं आरक्षण आणि 33.5% क्लास 2च्या पोस्टचं आरक्षण जरी धरलं तुम्ही 33.1% किंवा 33% आणि आधीचं 22.5%, तरी ते 55%च्या वर आरक्षण जात होतं. आणि क्लास 3 क्लास 4 मध्ये तर 40% आरक्षणाची शिफारस कालेलकर आयोगाने केली होती आणि ती किती टक्के जात होती बघा तुम्ही, 62.5% जात होती. म्हणजे 1955ला कालेलकर आयोगाने सांगितलं की 50%ची मर्यादा हे झूट आहे, झूट. त्यावेळेला घटना बनवणारे सगळे लोक अस्तित्वात होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही होते. त्यांनी त्या शिफारशीवरती कुठेही नकारात्मक भाष्य केलेलं नाही की शिफारस चुकलेली आहे म्हणून.
ना कोणत्या कोर्टाने त्याच्यावर कधी काही भाष्य केलं की कालेलकर आयोगाची शिफारस चुकली होती. संसदेमध्ये कोणत्याही नेत्याने त्या शिफारसीला चुकीचं ठरवलेलं नाही. जातीच्या आधारावर कालेलकर आयोगाने यादी केली याच्यावर भाष्य झालं असेल, पण शिफारस चुकली, 50%ची मर्यादा ओलांडणारी आहे असं भाष्य कोणीच केलेलं नव्हतं. म्हणजे घटना बनवणारे सरदार पटेल सारखे काही लोक वगळले तर बहुतांश सगळे लोक होते. आणि तेव्हा ते जे रेकमेंडेशन आहे त्याच्यावर कोणीही नकारात्मक भाष्य केलेलं नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण त्याला चुकीचं ठरवलं नव्हतं. मग सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काय स्वप्न पडलं का 50%ची मर्यादा असावं म्हणून? आणखी एक हाईट आहे, आणखी एक महत्वाचं आहे. कालेलकर आयोगाने सगळ्या महिलांना बॅकवर्ड ठरवलं होतं. भारतातल्या सगळ्या महिला वर्गाला बॅकवर्ड ठरवलं होतं आणि त्यांना 70% आरक्षण द्यायला सांगितलं होतं शिक्षणामध्ये. 70% महिलांना शिक्षणात आरक्षण द्यायला कालेलकर आयोगाने सांगितलं होतं. त्यामुळे कोणत्याही अर्थाने कालेलकर कमिशनने 50%चा विषय मान्य केलेला नव्हता. आणि घटना बनवणारे सगळे महामानव त्यावेळेला म्हणजे काही अपवाद वगळता अस्तित्व हयात होते, त्यांनी त्या 50%च्या वरती गेलेल्या आरक्षणाला चुकीचं ठरवलेलं नव्हतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळेला आरक्षण हे इतका महत्वाचा विषय झालेलाच नव्हता. समाज म्हणून जे धुरीण होते, ज्यांना माहिती होतं की आपल्याला समाजाला वरती उचलायचं आहे, त्याला मेन स्ट्रीम मध्ये आणायचं आहे, मुख्य प्रवाहात आणायचं आहे, ते लोक हा विचार करीत होते. तेव्हा शिकलेल्यांचं प्रमाण इतकं कमी होतं की आरक्षण कमी असलं तरी चालत होतं, कारण शिकणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी होतं, स्पर्धा खूप कमी होती शिक्षणात आणि नोकऱ्यामध्ये. तरी सुद्धा 50%च्या मर्यादेबाहेर शिफारसी झाल्या आणि त्याला कोणीही चुकीचं ठरवलेलं नव्हतं. हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मग ह्या आलं कुठून भूत? तर 1963ला पहिल्यांदा MR बालाजी व्हर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर हा निकाल आला. त्यावेळेच्या 5 जजेसच्या घटनापीठाने दिलेला. त्याचं सुद्धा वास्तव समजून घ्या. त्या निकालामध्ये मूलतः त्या काळात एक केंद्र शासनाने आदेश दिलेला होता शिक्षण विभागाला की आरक्षण हे सर्वसाधारणपणे 25% असलं पाहिजे. एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत ते 35% येतं, म्हणजे तिथे अपवादात्मक परिस्थितीला 10% दिलेले होते. हे माननीय न्यायालयाने त्या मेन्शन केलेलं आहे त्या निकालामध्येच. आणि असं असल्यामुळे ते पुरेसं आहे असं मत व्यक्त केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं रिलक्टंटली हा शब्द वापरला की आम्ही म्हणजे ना खुशीने नाईलाजाने नमूद करीत आहोत. वी आर मेन्शनिंग व्हेरी रिलक्टंटली हा शब्द आहे. म्हणजे ना खुशीने नाईलाजाने आम्ही हे म्हणत आहोत की कोणत्याही परिस्थितीत हे आरक्षण जे आहे ते 50%पेक्षा जास्ती असू नये. एक स्पीकिंग जनरली असं त्यांचं म्हणणं आहे. पण मुळात त्याच्यावरच माझा ऑब्जेक्शन आहे. कारण ते कोणी लिहिलं होतं ते जजमेंट? ते महाराष्ट्रातल्या प्रस्थापित ब्राह्मण वर्गातले जे जज होते गजेंद्र गडकर, त्यांनी ते लिहिलं होतं. त्यांनी तो शब्द त्यांच्या पोटडीतून काढला होता, रामदासी जोळीतून तो शब्द काढला आणि तो घटनात्मक लोकांवर थोपवला. मुळामध्ये 50%ची मर्यादा सांगणं हेच कायदे मंडळाच्या अधिकारावर केलेलं अतिक्रमण आहे. तुम्ही घटनेचं बेसिक स्ट्रक्चर बघून घ्या. 15(4) आणि 16(4) मध्ये ज्या पॉवर्स दिलेल्या आहेत विशेष हे घेण्याच्या निर्णय घेण्याच्या शासनाला, ते केंद्र शासन असो की राज्य शासन असो, त्याला मर्यादा घातलेली नाही. समजा एखादा महापूर आला, एखादी मोठी कॅलॅमिटी आली, एखादं मोठं नैसर्गिक संकट आलं, तर त्या भागामध्ये सरकारने काय 100% आरक्षण देऊ नये? आणि आपल्याकडे नॉर्थ ईस्ट जे राज्य आहेत, म्हणजे पूर्वोत्तर राज्य आहेत, त्या ठिकाणी अनेक राज्यामध्ये 90% पर्यंत आरक्षण दिलेलं आहे. काश्मीरसाठी आपण आरक्षण दिलेलं आहे. विशेष परिस्थिती किती, कशी, त्याचं स्वरूप काय, आरक्षणाची गरज किती, विशेष तरतुदी किती कराव्या लागतील, याचा संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार घटनेने कायदे मंडळाला दिलेला आहे, संसदेला आणि विधिमंडळाला दिलेलं आहे राज्यामध्ये. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने असं म्हणणं
की 50% जास्ती आरक्षण असू नये, हे त्यांच्या मनात उच्चभ्रू एलिट क्लासची जी मेरिटची मानसिकता होती, मेरिट बद्दल त्यात चर्चा केली म्हणूनच मी सांगतोय की तुम्ही 50%च्या वर जर आरक्षण दिलं तर मग देशात मेरिट राहणार नाही, मग चांगले चांगले हुशार शास्त्रज्ञ मिळणार नाही, मग चांगले चांगले हे मिळणार नाही, चांगले चांगले ते मिळणार नाही, असं त्यांनी त्याला मखलाशी केलेली आहे. कारण तेव्हा शिक्षणाची मक्तेदारीच ठराविक वर्गाकडे होती आणि सगळे नॅरेटिव्ह तेच तयार करायचे की मेरिट कशाला म्हणायचं, हुशार कोणाला म्हणायचं, शास्त्रज्ञ कसे बनतात, मग मोकळ्या स्पर्धेतूनच शास्त्रज्ञ बनतात, अशा ज्या अंधश्रद्धा आहेत ते वशिल्याने बनतात हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे आता. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की मेरिटची संकल्पना चुकीच्या पद्धतीने यांच्या पोटडीतून बाहेर निघालेली असल्यामुळे स्पर्धा खुली राहिली पाहिजे. म्हणजे काय होतं, मग वशिल्याने ठराविक लोकांना घेता येतं. कारण तेव्हा प्रशासनात कोण होतं, निवड मंडळात कोण होतं, म्हणजे त्यांनी ठराविक माणसांना घेता येण्याची सोय व्हावी म्हणून आरक्षण जास्ती नको असं एक फेकलेला फासा. परंतु आपल्याला घटनात्मक भाषेत बोलत असताना त्यांनी त्या काळात आरक्षणाची कमी गरज होती, शिकलेले लोक कमी होते, स्पर्धा कमी होती, त्या काळात काय सांगितलं की 25% आरक्षण असलं पाहिजे. आणि राज्यासाठी होतं ते, म्हैसूर राज्याचा तो निकाल होता. आणि अपवादात्मक परिस्थितीत 35% असलं पाहिजे. आता 35%ची अपवादात्मक परिस्थिती आणि 25% सर्वसाधारण आरक्षण हे ज्या वेळेला सांगितलं गेलं, SC ST धरून होतं ते विशेष, म्हणजे त्यावेळेला 50%च्या वर कधीच जाऊ नये असं ते म्हणाले. म्हणजे तेव्हा आरक्षणाची गरज इतकी कमी असताना त्यांनी 50%चा विषय सांगितला. आता मंडल आयोगाने काय केलं की सर्वोच्च न्यायालयाने 50%चा निकाल सांगितला म्हणून यांनी त्या दरम्यान जेवढं बसत होतं तेवढं आरक्षणाची शिफारस केली. म्हणजे SC STचे 22.5% आणि 27% केले की 49.5% होतं. म्हणजे 50% मर्यादेतच आपण शिफारस केली पाहिजे असं मंडल आयोगाने स्वतःला बंधन घालून घेतलं आणि तसं लिहिलं की न्यायालयाने 50%चं बंधन घातल्यामुळे आम्ही 27% हे शिफारस करीत आहोत. मंडल आयोगाने त्याची शहानिशा केलेली नाही. तेव्हा हा प्रश्न गंभीर का नव्हता, कारण तेव्हा स्पर्धा नव्हती शिक्षणात आणि नोकऱ्यात, त्यामुळे कोणी त्या मर्यादेवर कधी काही भाष्य केलं नाही. पण नंतर जेव्हा जयश्री वर्सेस स्टेट ऑफ केरळला, म्हणजे केरळ राज्य आणि जयश्रीची केस आहे, त्या केसमध्ये हा विषय चर्चेला आला. तर फाजल अली वगैरे त्याच्यामध्ये बरेच मुदोळ, म्हणजे त्याच्यात अनेक जजेस होते, त्या जजेसने 50%ची मर्यादा ही घटनात्मक नाही याच्यावर खूप भाष्य केलेले. परंतु खरा विषय सुरू होतो 1990ला उपस्थित झालेल्या इंदिरा साहनी खटल्यात. हे इंदिरा साहनी खटला एक गौड बंगाल आहे. म्हणजे त्याने ओबीसींना केंद्रामध्ये आरक्षण दिलं, ही एक चांगली गोष्ट झाली, त्यात काही प्रश्नच नाही. परंतु त्यांनी दिलेला निकाल इतका उलटा सुलटा आहे की त्याची तपासणी केली पाहिजे. की त्यांनी सांगितलं की 50%ची मर्यादा जी सांगितलेली आहे MR बालाजी केसने 1963 मध्ये, तो एक नियम म्हणून मान्य केला पाहिजे. आता तुम्ही बघा की 1963ला असलेली नोकरी शिक्षणातली स्पर्धा मुळातच ते कायदे मंडळाच्या अधिकारावर केलेलं आक्रमण आहे, हे मी स्पष्ट शब्दात सांगतो. कारण घटना बनवणाऱ्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला नाही, कालेलकर आयोगाने शिफारस केली तेव्हा, आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी कालेलकर आयोगाच्या त्या जजमेंटमध्ये, गजेंद्र गडकरांच्या जजमेंटमध्ये चर्चिलेल्या आहेत की मागासलेलं काय वगैरे वगैरे या गोष्टी चर्चिलेल्या आहेत. पण कालेलकर आयोगाची शिफारस 50%पेक्षा जास्ती आहे ही गोष्ट मात्र त्यांनी चर्चिलेली नाही. त्याच्यावर भाष्य पण केलेलं नाही सुप्रीम कोर्टाने 1963ला. इवन इंदिरा साहनीने पण कालेलकर आयोगावर भाष्य केलेलं नाही. मग आधी जे आहे त्याचं प्रोबेटिव्ह व्हॅल्यू जास्त असते, कारण तेव्हा घटना बनवणारे लोक होते, त्यांच्या समोरची ती गोष्ट होती. परंतु जेव्हा इंदिरा साहनी खटला आला तेव्हा त्यांनी सगळं जयश्री आणि वर्सेस केरला हे जे आहे त्या केसमधल्या गोष्टींचा परामर्श घेतला आणि त्यांनी सांगितलं की गजेंद्र गडकरांचं जे आहे जजमेंट 63 ते बरोबर आहे असं त्यांनी म्हटलं. लॉजिकली ते बरोबर नव्हतं परिस्थितीच्या नुसार सुद्धा.
कारण काय आहे की 63चं कॉम्पिटिशन, 63 मध्ये शिकलेल्या वर्गाची लोकसंख्या, नोकरीत असलेली स्पर्धा ही खूपच कमी होती आणि त्यावेळेला सर्वसाधारण रिझर्वेशन 25% असावं असं ते म्हटले होते आणि अपवादात्मक परिस्थितीत 35% असावं म्हटले होते. पण त्या दोन्हीतलं अंतर बघा तर कधीच 50%च्या वर जाऊ नये असं म्हणले. म्हणजे त्यावेळेला त्यांनी 50%ची मर्यादा ही 35%च्या तुलनेत मांडलेली होती, कारण तेव्हा कॉम्पिटिशन कमी होती जे मागासवर्ग आहे त्यांच्यामध्ये. पण 90 साली ती कॉम्पिटिशन वाढलेली होती, त्यामुळे तसंच्या तसं 50% केवळ आकडा 50% सॅक्रोसॅन्ट समजून, पवित्र आकडा समजून 90 साली तेच तत्व लागू करणं हे निर्बुद्धपणाचं लक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यावेळेला त्यांनी काय म्हटलं की ते 50%ची मर्यादा बरोबर आहे. एकदा गजेंद्र गडकरांनी ते नॅरेटिव्ह तयार केलं आणि ते नॅरेटिव्ह जरी जयश्री वर्सेस केरळमध्ये खोडण्यात आलं तरी सुद्धा इंदिरा साहनीने ते जिवंत केलं. आता आपण मुद्दा लक्षात घेऊ की मूलतः ज्याला न्यायालयाने मान्यता दिली, म्हणजे ज्या मेमोरंडम, जे ऑफिस मेमोरंडम 13 ऑगस्ट 1990चं व्हीपी सिंगाने काढलेलं, व्हीपी सिंगाचं सरकार असताना एका असिस्टंट सेक्रेटरीने काढलेलं, त्या मेमोरंडमच्या त्याला मान्यता जेव्हा दिली त्याच्यामध्ये जे रिझर्वेशन सांगितलेलं आहे तिथे 50% क्रॉस करण्याचा मुद्दाच अस्तित्वात नव्हता. गजेंद्र गडकरांच्या समोर जी केस होती 63 साली त्याच्यामध्ये निदान 50%चा मुद्दा होता, कारण 68%ची शिफारस होती तेव्हा आरक्षणाची. पण इंदिरा साहनीने ज्या मेमोरंडमला मान्यता दिली त्याच्यामध्ये 50%चा मुद्दाच नव्हता. नंतर जेव्हा 25 सप्टेंबर 1991ला PV नरसिंह रावांच्या सरकारने जे मेमोरंडम काढलं त्याच्यामध्ये दिलेल्या आरक्षणाशिवाय गरीब वर्गाला, म्हणजे जे अनारक्षित घटक आहेत त्यातल्या गरीब वर्गाला आणखी 10% आरक्षण द्यावं अशी एक शिफारस केली होती. पण ती इन टोटो म्हणजे ती संपूर्णपणे इंदिरा साहनीमध्ये खारिज करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना जे आरक्षण अपहेल्ड करायचं होतं त्याच्यामध्ये 50% मर्यादेचा संबंध पण नव्हता आणि तरी सुद्धा 50% मर्यादेचा रूल त्या ठिकाणी घालण्यात आला. आता मुद्दा असा आहे की असा एखादा निसरडा रूल सांगत असताना त्याची सगळी तात्विक भूमिका सुद्धा मांडली पाहिजे. मग तो रूल जो आहे तो केंद्रीय पातळीवर लागू करायचा का? तो रूल जो आहे तो सगळ्या राज्यांना सारखा लागू करायचा का? आणि तसं नसेल तर आम्ही विशेष अपवादात्मक परिस्थिती सांगतो, मग सोयीनुसार तुम्ही कोणालाही लागू करा असं म्हणून त्याच्यात अजून ॲम्बिग्युइटी, त्याच्यात अजून गोंधळ निर्माण करायचा का, याचा विचार तेव्हा झालेला नाही. म्हणजे ज्या ठिकाणी सरकारला वाटतं की म्हणजे केंद्र सरकारला वाटतं, बाकी कोणाला नाही, केंद्र सरकारला वाटतं की एखाद्या ठिकाणी आम्हाला जास्तीचं आरक्षण द्यायचं तर केंद्र सरकार त्यांच्या अधिकारात करतं आणि मग न्यायालय त्याला मान्यता देतं. राज्यांना मात्र कसरत करावी लागते. आणि इंदिरा साहनीचा जो निकाल आहे 50%चा नियम सांगणारा, तो निकाल अर्धवट आहे, कायदे मंडळाच्या अधिकारावर अतिक्रमण करणारा आहे आणि काळानुसार त्या निकालाला काही अर्थ नाहीये. कारण 63ची परिस्थिती ही 25% आरक्षण जनरली असलं पाहिजे, 35% आरक्षण विशेष अपवादात्मक परिस्थितीत असलं पाहिजे आणि त्याच्या पुढे आणखी 15%ची स्पेस ठेवून त्यांनी ते रेकमेंडेशन केलं होतं. म्हणजे जर 1963चं तत्व जरी 1990ला लागू करायचं असेल, 1992ला तर निकाल आला, तर 92ला लागू करायचं असेल तर आपल्याला असं म्हणायला पाहिजे होतं की 50%ची जनरल मर्यादा राहील आणि 75%च्या वर आरक्षण जाऊ नये असं म्हणण्याची गरज होती, कारण तेवढी स्पेस 15%ची देणं अपेक्षित होतं. कारण ती स्पेस 1963ला दिली होती. म्हणजे तुम्ही अर्धवट फक्त 50% धरणार का? त्याच्या मागचं लॉजिक नाही धरणार का? आणि त्याच्या पलीकडे जेव्हा 5 मे 2021ला सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ त्याच्या आधारे निर्णय देतं, तेव्हा 1992ला असलेली मागासवर्गांमधली स्पर्धा आणि 2021ला असलेली स्पर्धा, नोकरीच्या गरजा, शिक्षणाच्या गरजा, याच्यामध्ये काही ताळमेळ आहे का? आरक्षणाशिवाय जर समाजात काही मार्ग सापडत नसेल
शिक्षण घेता येत नसेल, नोकरी मिळत नसेल, तर सगळे समूह त्या ठिकाणी स्पर्धा करतात, जास्तीत जास्त आरक्षणाची गरज निर्माण होते त्याला, कारण सरकारची चुकलेली धोरणं असतात. मग त्या चुकीच्या धोरणांना दुरुस्त करण्यासाठी आरक्षण हा एक मार्ग सांगितलेला आहे 15(4) आणि 16(4) मध्ये. त्याला लॉक करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाहीये, कारण तो त्यांना ॲब्सोल्यूट अधिकार दिलेला आहे. सुप्रीम कोर्ट असं म्हणू शकत नाही की एवढ्यापर्यंतच त्यांनी ते मान्य केलं पाहिजे. आणि 63 ची परिस्थिती स्पेस देऊन त्यांनी 50% सांगितलं. ती परिस्थिती इंदिरा साहनीने ग्राह्य धरली नाही. ती इंदिरा साहनीमध्ये सुप्रीम कोर्टाने एक चूक केलेली आहे. आणि आता 2021 मध्ये तुम्ही त्याच्या किती पुढे जायला पाहिजे, तर आज 90% आरक्षणाची मर्यादा व्हायला पाहिजे. हे निर्णय संबंधित कायदे मंडळाने घ्यायचे आहेत. मी म्हणत नाही त्यांनी 90% आरक्षण द्यावं, पण घटनेच्या चौकटीत बोलायचं असेल तर कायदे मंडळ तसा निर्णय करू शकतं जर त्यांना वाटलं 90% आरक्षण द्यायचं. कारण घटनेने ॲब्सोल्यूट अधिकार दिलेले आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणेल हे बघून तुम्ही ते अधिकार राबवा असं घटनेने म्हटलेलं नाही. आणि जे अतिक्रमण 1963 ला सांगितलं ते ओझरतं होतं असं म्हणू आपण, पण ती इंदिरा साहनीने त्याला काळ्या दगडावरची रेघ म्हणून करून ठेवलं. हे दोन्हीही गोष्टी कायदे मंडळाच्या अधिकारावर अतिक्रमण करणारे आहे, म्हणून त्या बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनच्या विरुद्ध जातात. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन असं सांगतं की 15(4) आणि 16(4) अंतर्गत कायदे मंडळ निर्णय घेऊ शकतं. त्यांनी अभ्यास करून निर्णय घ्यावा, त्यांनी डेटा द्यावा, वगैरे वगैरे गोष्टी अटी घालता येऊ शकतात. त्यांचा निर्णय शहाणपणाचा आहे की नाही हे तपासता येऊ शकतं, हे जरूर करता येईल, पण त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार नाही असं सुप्रीम कोर्ट जे म्हणतं ते चुकीचं आहे. कारण बॅकवर्डनेस कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ नंबर्स. म्हणजे तुम्ही 50% पर्यंतच द्या, तुम्ही इतकेच त्यांच्यावर खर्च करा, तुम्ही तितकेच खर्च करा असं करता येणार नाही. कारण धोरणं ठरवण्याचा, राज्य चालवण्याचा, देश चालवण्याचा अधिकार त्या कायदे मंडळाचा असतो. आणि ही सरळ सरळ फसवणूक आहे भारतीय समाजाची. आणि हे अतिक्रमण न्यायालयातून होतं हे वास्तव आहे. आता सुद्धा मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मी अतिशय स्पष्ट शब्दात सांगतो की एकदा होऊन जाऊ द्या डिबेट आणि येऊन जाऊ द्या सार्वमत. कारण सर्वोच्च कोण आहे या देशामध्ये? जर असं अतिक्रमण घटनेवरती जर सुप्रीम कोर्ट करत असेल तर जनता सर्वोच्च आहे. मग याच्यावरच एकदा सार्वमत घेऊ ना की 50%ची मर्यादा पाहिजे की नाही पाहिजे. कशाला त्याला तरी मर्यादा ठेवायची? सुप्रीम कोर्टाने द्यावा आदेश सरकारला की सार्वमत घ्या, 50%ची मर्यादा पाहिजे की नाही पाहिजे, येऊ द्या मतदान. जर जनता म्हणली की हो 50%ची मर्यादा पाहिजे तर जरूर मान्य केली जाईल आणि त्याला खरंच नियम म्हणता येईल. पण एकतर्फा केवळ उच्चभ्रू लोकांचं रामदासी झोळीतून निघालेलं जे पोटडीतून निघालेले शब्द आहेत 50%ची मर्यादा, हे शब्द समाजाच्या वरती लादू नये ही तर आपण मान्य केली पाहिजे गोष्ट. आणि हे सगळं लक्षात घेताना आज आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो नेहमी मुद्दा पडतो त्याच्यामध्ये हे घटनाबाह्य अतिक्रमण, मूलभूत ढाच्याच्या विरुद्ध जाऊन घटनाबाह्य अतिक्रमण, काही उच्चभ्रू वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे जजेस जे आहेत, न्यायमूर्ती जे आहेत, ते जेव्हा करतात तेव्हा त्याला सार्वमतानेच उत्तर दिलं जाऊ शकतं. न्यायालयाने आदेश द्यावा सरकारला सार्वमत घेण्याचा. जरूर त्याचं दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, परंतु तुर्तास तरी हे म्हणणं 100% सत्य आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्याला मायनॉरिटीमध्ये सीट्स पाहिजे म्हणाले होते त्याचा त्याने विपर्यास केलेला आहे. त्यांनी कालेलकर आयोगाने ज्या शिफारसी केल्या होत्या त्याच्यामध्ये तर 70% महिलांना त्यांनी आरक्षणाची शिफारस केली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात शिफारसी करून घटना बनवणाऱ्या कोणीही त्याच्यावर आक्षेप घेतलेला नव्हता आणि त्याच्यावर कोणत्याही न्यायालयाने कधी आक्षेप घेतला नाही, ते चर्चेला सुद्धा घेतलेलं नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. आणि 63 साली 35% अपवादात्मक परिस्थितीची मर्यादा होती, 15%ची स्पेस ठेवून त्यांनी 50% सांगितले होते. तेच 92 साली जेव्हा म्हणायची वेळ येते तेव्हा ते 75% म्हणायला पाहिजे होते आणि 2021 साली जेव्हा म्हणायची वेळ येते तेव्हा ते 90% म्हणायला पाहिजे होते. कारण आरक्षण मागणाऱ्यांची स्पर्धा वाढलेली आहे, मागासलेल्या वर्गांची लोकसंख्या वाढलेली आहे, विषमता वाढलेली आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे.
याच्यातून आर्थिक धोरणातून जी एक्सटर्नॅलिटीज तयार होतात त्याच्यातून हे परिस्थिती निर्माण झालेली, ही अपवादात्मकच परिस्थिती आहे. त्यामुळे या 50% मर्यादेचा आपण अन्वयार्थ नीट लावला पाहिजे. आता यातलं एक मी विसंगती सांगतो की 1979ला तामिळनाडूमध्ये आरक्षण लागू झालं. ते संतनाथन आयोगाने आर्थिक निकषावर रेकमेंडेशन केलं होतं. 79 मध्ये 68% आरक्षण आर्थिक निकषावर लागू केलं तामिळनाडूने. परंतु त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं की आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही. 80 मध्ये त्याच जाती तेच आरक्षण, फक्त सरकारने काय केलं की हे आर्थिक निकषावर नाही, हे उद्यापासून सामाजिक निकषावर आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्यात काही बदल केला नाही, फक्त त्या सामाजिक निकषावर आहे एवढं त्यांनी एक ऑफिस मेमोरंडम काढलं, म्हणजे त्याला जीओ काढलं, गव्हर्नमेंट ऑर्डर. मग पुन्हा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं की हे आरक्षण 50%च्या वरती आहे. मग तेव्हा सुप्रीम कोर्ट, मी जसं एका व्हिडिओमध्ये सांगितलं की सुप्रीम कोर्ट तामिळनाडूच्या बाबतीमध्ये पक्षपाती निर्णय देत किंवा घाबरतं तामिळनाडूला. सुप्रीम कोर्टाने त्या 68%च्या ऑब्जेक्शनवर काय म्हटलं हे समाजाने समजून घ्यावं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ते ठीक आहे, पण तुम्ही एक आयोग नेमून निदान त्यांचं सगळ्यांचं बॅकवर्डनेस तरी तपासा, त्यांना आरक्षणाची किती गरज आहे ते तरी तपासा. आणि मग त्यांनी 1985ला अंबाशंकर आयोग नेमला. तो आयोग सुप्रीम कोर्टाने तपासला नाही, अहवाल बरोबर आहे का नाही हे तपासलं नाही. त्या आयोगाने सांगितलं हे आरक्षण बरोबर आहे, म्हणजे शिफारशीमध्ये आणखी सांगितलं आणखी 24 जाती त्याच्यात घातल्या पाहिजे. म्हणजे 68%वरती परीक्षण सुप्रीम कोर्टाने करायचं डेअरिंगच केलेली नाहीये तामिळनाडूचं आरक्षण. पुन्हा मग 89 मध्ये तामिळनाडूने आणखी एसटी समूहासाठी 1% आरक्षण वाढवलं. मग ते आता 69% झालं. आणि दरम्यान 92ला जेव्हा निकाल आला तेव्हा तामिळनाडूने पटकन त्यांचा कायदा केला आणि 69% आरक्षण दबाव टाकून 9व्या अनुसूचित घालून टाकलं. आता लोकांचा असं समज झालेला आहे की ते 9व्या अनुसूचित आहे म्हणून ते टिकतं. अरे 79 पासून 92 पर्यंत टिकलं कशामुळे ते समजून घ्या ना. तेव्हाही तर 50%चा नियम होताच ना. तामिळनाडूचं आरक्षण सुप्रीम कोर्ट रद्दच करू शकत नाही, हे वास्तव कधीतरी लक्षात घ्या. मुळामध्ये असं आहे की 9वी अनुसूची ही बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनच्या पेक्षा मोठी असू शकत नाही. कारण असं आहे की जर तुम्ही असे आर्ग्युमेंट करता की 50%ची मर्यादा हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, आणि असे आर्ग्युमेंट विशेषतः दातार नावाचे एक वकील आहे, घटनातज्ञ म्हणवले जातात, ते वारंवार करतात. मुळात 50%ची मर्यादा आणि आरक्षणाचा विषय बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनच्या, म्हणजे मर्यादा म्हणून कधीही बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन असू शकत नाही. कारण तेव्हा 25%ची मर्यादा होती 63ला, 35% अपवादात्मक होतं, 50%ची स्पेस होती, म्हणजे 15% स्पेस देऊन होतं. ते 92 साली ती मर्यादा 75% व्हायला पाहिजे होती. आणि हे बदल होतात, किती टक्के आरक्षण द्यायचे हे सरकार ठरवतं. त्यामुळे आरक्षण किती टक्के असावं ही बेसिक स्ट्रक्चरची मर्यादा असू शकत नाही. तसंच एखादा विषय 9व्या अनुसूचित घातला आणि तो जर मूलतःच घटनेच्या गाभ्याविरुद्ध असेल, त्याच्यावर चर्चा होऊ शकते. सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती ते निर्णय रद्द करायला लावू शकतं. परंतु तामिळनाडूच्या बाबतीत असल्यामुळे त्याचे निकालच सुप्रीम कोर्ट लावत नाही आणि वारंवार ते आरक्षण तसंच चालू राहतं. आणि मला वाटतं ते आयुष्यभर आता हयात चालू राहील. सुप्रीम कोर्ट ते रद्दही कधीच करणार नाही. फक्त मराठ्यांचा विषय आला, कारण सुसंस्कृत समाज आहे, महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे, इथं सदावर्ते सारखे नंगानाच करायला मोकळे आहेत, त्यांना कोणी त्या ठिकाणी मज्जाव करू शकत नाहीत. तर म्हणून महाराष्ट्रामध्ये वारंवार मराठा समाजाच्या हिताविरुद्ध या 50%चं भूत नाचवलं जातं. जर सांगायचं तात्पर्य असं की 50%ची मर्यादा ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतली नाही, त्यांचा चुकीचा संदर्भ दिला जातो, त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास केला जातो. 1955ला कालेलकर आयोगाने 50%च्या कितीतरी मर्यादेबाहेर शिफारस केली होती, पण त्याच्यावर घटना बनवणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर असतील, पंडित नेहरू असतील किंवा तत्सम जे लोक होते त्यांनी कधीही आक्षेप नोंदवलेला नाही. आणि 50%ची मर्यादा ही काही सॅक्रोसॅक्ट नाही, म्हणजे पवित्र आकडा नाही आहे. तो विधिमंडळाचा, कायदे मंडळाचा तो अधिकार आहे कितीपर्यंत आरक्षण द्यायचं. आणि सुप्रीम कोर्टाने वारंवार त्या मर्यादेच्या आधारे निर्णय देणं म्हणजे कायदे मंडळाच्या अधिकारांचं घटनाबाह्यरित्या केलेलं उल्लंघन आहे. म्हणून अतिक्रमण म्हणतो मी त्याला.
आणि याच्यावर निर्णय झालाच पाहिजे. माझ्यावर जर कंटेम्प्ट होणार असेल तर मी चर्चा करायला तयार आहे, परंतु याच्यावर निर्णय झालाच पाहिजे की सुप्रीम कोर्टाने कायदे मंडळाच्या कोणत्या अधिकारावर बोलावं आणि सामाजिक न्यायाच्या विरुद्ध जर ते निर्णय जात असतील तर त्याच्यावर नागरिकांना बोलावंच लागतं, कारण या देशात नागरिक सुप्रीम आहे, सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं, एवढंच मला वाटतं. तर एकूणच संसदेचे जे काही अधिकार आहे, जे काही हक्क आहेत, त्याच्यावरती न्यायालय मंडळाने कसं अतिक्रमण केलंय ते आपण या व्हिडिओतून समजून घेतलं. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.